आहे, त्याच्याजवळ 3% आरक्षण आहे, पण ते विद्यार्थी महेंद्रराव काम करत आहे, ते विद्यार्थी दुसऱ्याच्या हरभऱ्याचे गुत्ते करत आहे, ते विद्यार्थी साहेबींचे गुत्ते करत आहे, ते विद्यार्थी दारू खरापुडी व्यसनाधीन झालेला आहे, हे कुणाला रियालिटी माहित नाही. म्हणून तुमच्याजवळ एक पर्याय आहे, जोपर्यंत शाळा ना, कारण सुविधा आता तुम्हाला तशी डॉक्युमेंट करायचे असेल, तुम्हाला वेळेची या शाळेच्या माध्यमातून मिळल्या जाते. तुमच्या अन्न वस्त्र निवारा या शाळेमध्ये मूलभूत गरजा परिपूर्ण देतात. या शाळेमध्ये तुम्हाला स्पोर्टचा टेस्ट भेटते आणि या शाळेमध्ये तुम्हाला अभ्यास करण्यापासून वहीपासून तर पुस्तकापासून तर पेटीपर्यंत तर कपड्यापर्यंत मोफत भेटते. हे सुविधा आता अशा समाजामध्ये मुली आता त्यांना अभ्यास करण्याचा विचार पण त्याच्याजवळ पुस्तक नाही आहे. अशाच मुली आता त्यांची शिकण्याची इच्छा आहे पण त्याच्याजवळ युनिफॉर्म नाही आहे. अशाच मुली आता समाजामध्ये किंवा त्यांना शाळा येण्यासाठी जिद्द आहे पण त्याची शाळेची ऍडमिशन फी देण्यासाठी पैसा नाही आहे. हे रियालिटी आहे, हे वस्तुस्थिती आहे. म्हणून आम्ही एक निर्णय घेतला, पुसद सारख्या ठिकाणी एक अकॅडमी उघडली. अकॅडमीच्या माध्यमातून जे दलित पीडित वंचित गरीब लोक आहे ना त्यांना आम्ही शिकवत असतो मोफत. खूप मुलं लागले, मुली लागले, कारण त्याला सांग आपल्याला 100% माहिती आहे, कारण नॅशनल ठिकाणी जाऊन आलेला माणूस आहे मी. कारण पुढे काय प्रोसेस होते, समोर काय प्रोसेस चालू होते मला विद्यार्थ्याची माहिती आहे आणि ते फोकले आहे. कारण तुम्हाला जाऊन सांगत आहे, कारण ते दुसरं तुमच्या व्यवहार नाही म्हणून. तुम्ही क्रीडांगणामध्ये भाग घेता, फर्स्ट सेकंड थर्ड मारताना तुमची प्रोसेस एकच असली पाहिजे की बाबा आपण इथे शिकण्यासाठी आलेले आहोत, तिथं आपण अभ्यास करण्यासाठी आलेले आहोत, तिथं आपल्याला आई वडिलांना फक्त शिकण्यासाठी पाठवलेलं आहे. आज ना उद्या आपल्याला इथे शिकून जाण्याचे समोर जायचं आहे. पण इथून गेल्यानंतर समोरची बाहेरची दुनिया फिरायला आपण उमरसारख्या ठिकाणी हॉस्टेलला जाईल, पुसदसारख्या ठिकाणी हॉस्टेलला जाईल, अमरावती सारख्या ठिकाणी हॉस्टेलला जाईल, यवतमाळच्या ठिकाणी हॉस्टेलला जाईल ना. तिथे तुम्ही हॉस्टेलमध्ये शिकत असेल तुम्हाला एकच गोष्ट कळली पाहिजे की आपण आश्रमशाळेमधून काहीतरी घेऊन आलेले आहोत. तुम्हाला असं वाटलं पाहिजे इथं आश्रमशाळेमध्ये क्रीडांगण व्हायचे, तिथे स्पोर्ट व्हायचं, तिथे मी भाग घेतला आणि तिथे प्रमाणपत्र आरक्षित केलं आणि स्पर्धा परीक्षेचे क्लासेस करत आहे, पोलीस भरती करत आहे, एमपीएससी करत आहे किंवा कोणती सरळ सेवा करत आहे. या स्पर्धेमध्ये मला 5% आरक्षण, 3% आरक्षण माझ्या शाळेच्या प्रमाणपत्राच्या माध्यमातून मला भेटलेलं आहे. हे तुम्हाला कळलं पाहिजे. पण जोपर्यंत तुम्ही क्रीडांगणामध्ये भाग घेणार ना, जोपर्यंत तुमची निवड होणार ना, जोपर्यंत तुम्ही मेहनत करणार ना, जोपर्यंत तुम्ही रनिंग करणार ना, जोपर्यंत तुम्ही कबड्डी खेळणार ना, जोपर्यंत तुम्ही खो खो खेळणार ना, जोपर्यंत तुम्ही ॲथलेटिक्सचे 400 मीटरमध्ये भाग घेणार ना, 100 मीटरमध्ये भाग घेणार ना, तुम्ही स्वतः काय ना काय बनणार ना, तोपर्यंत तुमची निवड होणार आणि तोपर्यंत तुमचं भविष्य होणं हे कठीण आहे. इथं तुम्ही कोणते बिझनेसमॅनचे मुलं नाही आहे, इथं तुमची कोणती प्रॉपर्टी नाही आहे, इथं तुमच्या जमीन बंगला गाड्या नाही आहे. इथं अशाच मुली आहात तुम्ही की त्याच्याजवळ आज पण बघतो की वडिलांना जर स्वतःचं घरचं पाणी भागवायचं असेल ना की स्वतःचं घर सोडून दुसऱ्याच्या पाण्यात जाण्यासाठी कामाची आवश्यकता. हे रियालिटी. कारण इथं अशाच मुली आहे बाहेरगावी सारख्या ठिकाणी की त्याच्याजवळ